Student, we already started semester 2 practical section A. So after Butterworth filter we are going to discuss practical 2, that is phase shift oscillator, and practical 3 push pull amplifier. So let us start our discussion. Student, again by using this electronic simulator I am going to explain you practical 2 from section A for semester 2, that is phase shift oscillator. So for this purpose click on electronics, that is you already downloaded from Play Store. So once you open this window, click on circuits, then click on op amps, then go to oscillators, and the second one is phase shift oscillator. When you click on the phase shift oscillator, you will get the circuit diagram. Basically, oscillator is a device which generates a waveform at the अक्रॉस द आउटपुट. ऑसिलेटर असं आहे की जे काय करतं, आउटपुटला एक वेवफॉर्म जनरेट करतं, कुठल्याही प्रकारला इनपुटला वेवफॉर्म न देता आउटपुटला वेवफॉर्म जनरेट करतं, त्याला म्हणतो आपण ऑसिलेटर. तो ऑसिलेटरची एक कंडिशन आहे, ती काय आहे, इट मस्ट हॅज अ 360 डिग्री ऑफ फेज शिफ्ट. ओके, इनपुट आणि आउटपुटमध्ये 360 डिग्रीचा फेज शिफ्ट इथे हवा असतो. ओके, आता फेज शिफ्ट ऑसिलेटर म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी जी वेवफॉर्म जनरेट होते त्याचं फेज चेंज होती, वेवफॉर्म जनरेट होते, फेज विल गेट शिफ्टेड, इट इज नोन ॲज फेज शिफ्ट ऑसिलेटर. हे फेज शिफ्ट ऑसिलेटर आपल्याला इथे बघण्यासाठी आपण वापरतो ओपॅम. सो वी आर युजिंग ओपॅम इन इन्व्हर्टिंग मोड. When we use op-amp as an inverting amplifier, it gives you 180 degree phase shift. इन्व्हर्टिंग मोड का, तर या ठिकाणी सर्किटमध्ये बघा, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ओपॅम्पचं इनपुट टर्मिनल, त्याला आपण इनपुट देतो आहे. जेव्हा आपण निगेटिव्ह टर्मिनलला इनपुट देतो तेव्हा आउटपुटला आपल्याला 180 डिग्री फेज शिफ्टने काय होतं, इनपुट चेंज होऊन मिळतं. ओके, आता ह्या सर्किटमध्ये दाखवल्यानुसार आपण काय करतो आहे, जे आउटपुट आहे ते फीडबॅक करतो आहे आपण 3 रेजिस्टर आणि कपॅसिटर नेटवर्कला. आता ह्या ठिकाणी एक रेजिस्टर आणि कपॅसिटर नेटवर्क जे आहे ते 60 डिग्रीचं फेज शिफ्ट काय करते तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे. ओके, 60 डिग्रीचं. मग किती पेअर्स यूज केलं आहे कपॅसिटर रेजिस्टरच्या, 1 2 3. ओके, सो हे 3 पेअर्स जे आहे ते 180 डिग्रीचं फेज शिफ्ट तुम्हाला देतं, प्लस इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर जो आहे ओपॅम्प तो 180 डिग्रीचा फेज शिफ्ट देतो, आणि असं तुम्हाला 360 टोटल फेज शिफ्ट आउटपुटला मिळतं आणि सिनोसायडल वेवफॉर्म जनरेट होते, म्हणून याला फेज शिफ्ट ऑसिलेटर असं म्हणतात. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी बघा, जर आपण केअरफुली पाहिलं, जर केअरफुली ऑब्झर्व करा, ही जी वेवफॉर्म तुम्हाला मिळते आउटपुटला, आणि ती वेवफॉर्म आणि इनपुटची म्हणजे पहिली साईन वेवफॉर्म आणि दुसरी साईन वेवफॉर्म जर केअरफुली ऑब्झर्व केली तर प्रत्येक साईन वेवफॉर्मच्या पॉझिटिव्ह पिकला तुम्हाला निगेटिव्ह पिक मिळतं आहे. म्हणजे हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर तुम्हाला फेज चेंज करून आउटपुट देतो आहे, म्हणजे त्याला फेज शिफ्ट ऑसिलेटर असं म्हणतात. कळलं, हे केअरफुली ऑब्झर्व केलं तर मी परत काय करते, आता सिम्युलेटर स्टार्ट करते जर तुमचं बघून झालं असेल तर. सो दिस इज द सिम्युलेटर. 2 वेवफॉर्ममधला फरक पाहिला तर तो तुम्हाला फेज चेंज झालेला मिळतो आहे. सो विथ दिस वी आर गोइंग टू फिनिश फेज शिफ्ट ऑसिलेटर. आता आपण थर्ड प्रॅक्टिकल बघणार आहोत, त्याचं नाव आहे पुश पुल ॲम्प्लिफायर. परत सर्किटचं जायचं, त्याच्यानंतर जायचं ट्रान्झिस्टरला, ट्रान्झिस्टरमधून जायचं आहे पुश पुल फॉलोवर्सला, आणि सिम्पल विथ डिस्टॉर्शनला मी क्लिक करते. तुम्हाला हे सर्किट मिळतं, याला पुश पुल ॲम्प्लिफायर म्हणतात. 2 ट्रान्झिस्टर वापरलेत, NPN आणि PNP. आता दोघं ट्रान्झिस्टरचे इमिटर आपण शॉर्ट केलेले आहेत. ओके, दोघं बेस शॉर्ट करून त्याला आपण साईन वेवफॉर्म इनपुटला दिली. त्याला पुश पुल काय म्हणतं, एक ॲम्प्लिफायर पुश करतो, दुसरं काय करतो आहे, पुल करतो आहे, आणि तुम्हाला आउटपुटला वेवफॉर्म जनरेट होते. क्लिअरली सर्किटमध्ये दिसते बघा, जेव्हा पॉझिटिव्ह पीक येतं त्यावेळी वरचा ॲम्प्लिफायर बघा, वर नीट जर ऑब्झर्व केलं तर वरच्या ॲम्प्लिफायरने तुम्हाला आउटपुट, वरचा जो ट्रान्झिस्टर आहे तो ऑन होतो आणि तुम्हाला काय मिळतं, आउटपुट मिळतं. जेव्हा दुसरे सेकंड हाफ येतं तेव्हा खालचा ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि तुम्हाला काय मिळते, आउटपुट वेवफॉर्म येते. म्हणजे एक ट्रान्झिस्टर पुश आणि दुसरा पुल करून तुम्हाला काय होतं, आउटपुट वेवफॉर्म जनरेट करतो आहे, म्हणून याला पुश पुल ॲम्प्लिफायर असं म्हणतात. सो लेट अस स्टॉप नाउ.